छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसानीचे पंचनामे करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। जालन्यात पावसाचा जोर, नवीन बांधकाम केलेली विहीर खचलीये, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। कोल्हापूर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, राजाराम बंधाऱ्यासह 13 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणात 47.84% भरले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस, नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश। पंढरपूरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस, उजनी धरणात 26,106 क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमा नदीमध्ये 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्याच्या मावळमध्ये पावसाची हजेरी, तर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, शेतीच्या कामांना वेग। कोल्हापुरात पन्हाळा तालुक्यात 12 मोटारींचं कासारी नदीपात्रात बुडल्याने नुकसान, तर पाणी उपसासाठी बसवलेल्या शेतकऱ्यांच्या मोटरीचं नुकसान। बुलढाण्यात जोरदार पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, 408 हेक्टर शेतावरील पीक नष्ट। पुण्यात अतिवृष्टीचे 3 बळी, कर्वेनगर भागात झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर खेड तालुक्यात मासेमारी करणाऱ्या तरुणावर वीज कोसळली, दौंड शहरात एक महिलेचा मृत्यू। पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा शेतीला फटका, 2000 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान, तर भाजीपाल्यासह आंबा, काजू बागांचंही नुकसान झालंय। कोल्हापुरातील धोकादायक इमारतींना महापालिकेची नोटीस, संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गाची काल जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे, तर महामार्गावरील धोकादायक पूल तसंच घाट अपघात प्रवण क्षेत्रात तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या। धाराशिवमध्ये पावसाची उघडीप, शेतीच्या कामांना वेग, तर शेतकऱ्यांची लगबग। कोल्हापूरच्या काळमावाडी धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी, तर धरणाच्या कॅनॉलमध्ये प्रवेश बंदीचं पर्यटकांकडून उल्लंघन, तर जलसंपदा विभागाचं मात्र दुर्लक्ष आहे। गुजरातमध्ये पावसाची हजेरी, सुरत शहरात काही भागात मुसळधार पाऊस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।